प्रॉब्लेम सेट 3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आपल्याला काही सब क्वेश्चन्स दिलेले आहे, त्यासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. सो फर्स्ट द सिक्वेन्स -10 -6 -2 2 डॅश 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 एक सिक्वेन्स दिलेला आहे. या सिक्वेन्ससाठी करेक्ट आन्सर कोणतं आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. ऑप्शन ए इज अन AP रिझन D = -16, B AP reason D = 4, C is an AP reason D = -4 and option D is not AP. तर सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचं दिलेलं सिक्वेन्स AP आहे की नाही. AP जर असेल तर त्यासाठी कॉमन डिफरन्स कोणता आहे ते चेक करून आपल्याला आन्सर इथे लिहायचं आहे. सो सिक्वेन्स इज -10 -6 -2 2. AP आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स प्रत्येक ठिकाणी सारखा पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स म्हणजे सपोज याला आपण T1 T2 T3 T4 अशा टर्म्स कन्सिडर केला तर कॉमन डिफरन्स काय असणार आहे T2 - T1 किंवा आपण असं लिहू शकतो T3 - T2 ऑर एल्स T4 - T3. हा डिफरन्स प्रत्येक ठिकाणी सारखा आपल्याला मिळायला पाहिजे. सो T2 - T1 म्हणजे -6 -10, T2 - T1 -6 -10, सो -6 + 10 दॅट इज इक्वल टू 4. पहिला दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणारा कॉमन डिफरन्स मिळाला 4. नाव देन T3 - T4 -2 कॉमन डिफरन्स म्हणण्यापेक्षा डिफरन्स -2 + 6 दिस डिफरन्स इज 4. देन 2 -2 हा डिफरन्स सुद्धा झाला 4. ओके सगळ्या ठिकाणी कॉमन डिफरन्स सारखा येतो. दॅट मीन्स दिस इज अन AP विथ कॉमन डिफरन्स D = 4 ऑप्शन बी. अशा मेथड आता इथे फक्त तुम्हाला ऑप्शन चूज करायचं होतं त्यामुळे तुम्ही जस्ट जो तुम्हाला सिक्वेन्स दिला आहे तो सिक्वेन्स ऑब्झर्व करून सुद्धा डिसाईड करू शकता AP आहे की नाही. फक्त बघायचं नंबर ह्या दोन नंबरमध्ये किती डिफरन्स आहे. हा नंबर 4ने इन्क्रीज होतोय, हा सुद्धा 4ने इन्क्रीज होतोय, हा सुद्धा 4ने इन्क्रीज होतोय. प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स 4 येतोय याचा अर्थ दिस इज अन AP. सेकंड क्वेश्चन, फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन AP आर डॅश 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 हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2. आपल्याला फर्स्ट 4 टर्म्स फाइंड करायचे APच्या तर तो APचा सिक्वेन्स कोणता असणार आहे ABCD ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. कंडिशन काय दिलेली फर्स्ट टर्म इज -2, फर्स्ट टर्म म्हणजे आपण डिनोट करतो स्मॉल a नी आणि त्यानंतर कॉमन डिफरन्स दिलेला आहे -2, D = -2. ओके आता APच्या पहिल्या 4 टर्म्स काय असणार ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. फर्स्ट टर्म -2 आहे त्यामुळे सुरुवात बघा -2 ABCD चारही आन्सर पॉसिबल आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म काय असते आपल्याला माहिती AP जर असेल तर APचा सिक्वेन्स आपण असा लिहितो A + D A + 2D A + 3D राईट. किंवा आपण असं बोलू शकतो की आपण नेक्स्ट टर्म काय पहिली टर्म जर A असेल नेक्स्ट टर्म काय असते ह्या टर्ममध्ये आपण D ॲड करतो म्हणजे नेक्स्ट टर्म काय असणार आहे -2 + -2 म्हणजे नेक्स्ट टर्म असणार आहे -4. सो C किंवा D ऑप्शन पॉसिबल आहे. नेक्स्ट टर्म काय असणार आहे अगेन कॉमन डिफरन्स इज -2 म्हणजे -4 + -2 नेक्स्ट टर्म असणार आहे -6 नेक्स्ट टर्म असणार आहे -8. त्यामुळे आन्सर असणार आहे ऑप्शन C. ओके आणि जर आपण AP या पद्धतीने जर सॉल्व करतो आपण 4 टर्म्स फाइंड करतोय तर टर्म्स कोणते असणार आहे फर्स्ट टर्म असणार आहे -2 नेक्स्ट टर्म -2 + -2 नेक्स्ट टर्म -2 + 2 × -2 -4 -2 + 3 × -2 -6. सो टर्म्स असतील -2 -4 -6 अँड -8 दॅट इज ऑप्शन C. ओके थर्ड व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर. फर्स्ट 30 नॅचरल नंबर म्हणजे 1 to 30 या सगळ्या नॅचरल नंबरची सम किती असणार आहे दॅट मीन्स 1 + 2 + 3 + डॅश डॅश 30 ही सम किती असणार ते व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर यामध्ये आपल्याला सम फाइंड करायची म्हणजे एसएनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एसएनचा फॉर्म्युला केव्हा ॲप्लिकेबल असणार आहे ज्यावेळेस दिलेला सिक्वेन्स AP असणार आहे. नॅचरल नंबर्स आहे म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळे नंबर्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असणार आहे कारण दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 1 असणार आहे म्हणजे कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स आहे. दॅट मीन्स दिस सिक्वेन्स इज AP आहे त्यामुळे आपण तिथे एसएनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. एसएनचे आपण 2 फॉर्म्युले बघितले. फर्स्ट फॉर्म्युला होता n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 × D आणि सेकंड फॉर्म्युला आपण बघितला SN = n/2 फर्स्ट टर्म + लास्ट टर्म. आणि या व्यतिरिक्त यासाठी अजून एक सोल्युशन असणार आहे. आपण ज्यावेळेस थेरी बघितली त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ओके सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स तो फॉर्म्युला जर आपण जर तुम्हाला आठवत असेल तर तो फॉर्म्युला काय होता n × n + 1/2. तर या तिन्ही मधल्या कोणताही फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे
हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता ह्या दोन्ही फॉर्म्युलांपासूनच. ओके, त्यामुळे जर तुम्हाला फक्त पहिल्या एन नॅचरल नंबरची सम विचारले तर तुम्ही डिरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा आन्सर फाइंड करू शकता. इन केस तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत नसेल तर आपला फक्त एपीचा जो नॉर्मल एसएनचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे, त्यावरून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आता बघूया फर्स्ट n इंटू n प्लस 1/2 या फॉर्म्युलाने आपल्याला आन्सर काय मिळतं. फर्स्ट 30 नॅचरल नंबर म्हणजे nची व्हॅल्यू किती असणार आहे 30. त्यानंतर सिक्वेन्स हा आहे 1 2 3 अप टू 30. दॅट मीन्स फर्स्ट टर्म किती आहे 1. त्यानंतर कॉमन डिफरन्स किती आहे 1. एक एकनी नंबर इन्क्रीज होतो म्हणजे कॉमन डिफरन्स 1 आहे. लास्ट टर्म्स आपण कन्सिडर केली, लास्ट टर्म किती आहे 30. फर्स्ट टर्मला आपण a बोलतो किंवा t1 सुद्धा बोलतो. ठीक आहे, tn इक्वल टू 30. सो n इंटू n प्लस 1/2 n इज 30 इंटू 31/2 किती असणार आहे 15 इंटू 31 465. ओके, ऑप्शन बी. इथे जर आपण व्हॅल्यूज पुट केला 30/2 2a प्लस 30 minus 1 29 n minus 1 into d is 1. 15 2 plus 29 15 into 31 same. So value is 465. आणि ह्या फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यू पुट केली 30/2 फर्स्ट टर्म इज a दॅट इज 1 आणि लास्ट टर्म किती आहे 30 दॅट इज tn. सो 15 multiplied by 31 answer is 465. That is option B. Now next question, fourth. For an given AP T7 equal to 4, D is equal to -4, then A is what? आपल्याला 7th टर्म दिलेली आहे, 7 टर्म दिलेले आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे, तर आपल्याला A म्हणजे काय फर्स्ट टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. TN दिलेला आहे म्हणजे आपल्याला इथे ऑब्व्हियसली कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे nth टर्म ऑफ AP. nth टर्म ऑफ एपीचा फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. इथे A असतो, कॉमन डिफरन्स असतो, हा नंबर ह्या नंबरपेक्षा नेहमी 1 कमी असतो. आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे T7ची. सो T7 किती असणार आहे A प्लस 1 कमी म्हणजे 6 A प्लस 60. ओके, T7 इक्वल टू A प्लस 6D. यामध्ये आपल्याला T7ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो 4 इज इक्वल टू, इथे तुम्ही लिहू शकता T7 इज इक्वल टू 4, D इज इक्वल टू -4. सो 4 is equal to A plus 6 into -4. 4 is equal to A minus 24. A is equal to 24 plus 4 म्हणजे 28. त्यामुळे फर्स्ट टर्म येते 28, that is option D. Now next fifth. For a given AP A equal to 3.5, D equal to 0. त्यानंतर D ची व्हॅल्यू आहे 0. n इज इक्वल टू 101. तर आपल्याला TN फाइंड करायचे. TNची व्हॅल्यू म्हणजे n टर्म काय असणार आहे. आता जर तुम्ही क्वेश्चन नीट बघितला, क्वेश्चनमध्ये फर्स्ट टर्म क्वेश्चन AP जे दिलेले आहे त्यामध्ये फर्स्ट टर्म दिले 3.5, कॉमन डिफरन्स आहे 0, म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये असणारा कॉमन डिफरन्स किती आहे 0 आहे. म्हणजे फर्स्ट टर्म जर A असेल, नेक्स्ट टर्म काय असणार आहे Aच असणार आहे, त्याच्या नेक्स्ट टर्म Aच असणार आहे, कारण त्याच वेळेस या दोघांमध्ये असणारा कॉमन डिफरन्स 0 असणार आहे. याचा अर्थ काय, जी सिरीज आहे किंवा जो AP आहे त्यामधल्या सगळ्या टर्म सारख्या असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला TN विचारलेला आहे. फर्स्ट टर्म असेल 3.5, नेक्स्ट टर्म 3.5 प्लस 0 म्हणजे 3.5, नेक्स्ट टर्म 3.5 प्लस 0 म्हणजे 3.5. तर अशा पद्धतीने पूर्ण सिक्वेन्ससाठी प्रत्येक जी टर्म आहे प्रत्येक टर्म असणार आहे 3.5. त्यामुळे TNची व्हॅल्यू तुम्ही ते स्ट्रेट अवे लिहू शकता 3.5. ठीक आहे, का, कारण कॉमन डिफरन्स 0 आहे. असं नसेल समजा तर आपण फॉर्म्युलाचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो आपल्याला TN फाइंड करायचं आहे nth टर्म. n टर्मचा फॉर्म्युला काय आहे A प्लस n minus 1 into D. Okay, so that is equal to 3.5 plus n minus 1, D ची व्हॅल्यू आहे 0. 3.5 plus 0 that is equal to 3.5. म्हणजे सगळ्या टर्म ज्या आहेत त्या सारख्याच आहे. तुम्ही कोणतेही टर्म घ्या, T10 घ्या, T20 घ्या. त्यानंतर इथे n दिलेला आहे 101, म्हणजे T101 आपल्याला फाइंड करायचं होता. T10 घ्या, T20 घ्या, T101 घ्या, सगळ्या ठिकाणी टर्म असणार आहे 3.5 फक्त. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन बी. इन अँड AP फर्स्ट 2 टर्म्स आर -3 4. AP मधल्या पहिल्या 2 टर्म्स दिलेल्या आहे. फर्स्ट टर्म इज -3, नेक्स्ट टर्म इज 4. देन 21st टर्म इज व्हॉट. तर अशा पद्धतीने आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे. त्या सिक्वेन्समध्ये 21st टर्म कोणते किंवा ह्या पोझिशनला कोणता नंबर आहे ते आपल्याला फाइंड करायचा आहे. आता फर्स्ट टर्म दिलेली आहे, त्यानंतर सेकंड टर्म दिलेली आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो फर्स्ट टर्म इज -3, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ A इज -3.
सेकंड टर्म दिलेली आहे 4. आता कॉमन डिफरन्स काय असतो? कॉमन डिफरन्स म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स फॉर AP. त्यामुळे इथे D किती असणार आहे? 4 मायनस 3. सो 4 + 3 7. 7 मिळाला आपल्याला कॉमन डिफरन्स. सो D इज इक्वल टू 7. आपल्याला फाइंड करायची 21st टर्म. तर याचा अर्थ आपल्याला TNचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. nth टर्म TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. A इज -3 प्लस T 21st आहे ना, सो nची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची 21. इथे 21 मायनस 1 20 D इज 7 -3 D इज +7 -3 प्लस 140 -3 प्लस 140 -3 ही व्हॅल्यू असणार आहे 137. 137 म्हणजे ऑप्शन C. नाउ नेक्स्ट फॉर एन AP, इफ फॉर एन AP D इक्वल टू 5, D ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. तर आपल्याला फाइंड करायचा आहे डिफरन्स बिटवीन 18 टर्म अँड 13 टर्म. T18 मायनस T13 म्हणजे काय? 18 नंबरची टर्म कोणती आणि 13 नंबरची टर्म कोणती आहे, त्या दोन नंबर्सचा डिफरन्स किती आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. एकच कंडिशन दिलेली, व्हॅल्यू ऑफ D आपल्याला दिलेली आहे. जेव्हा किंवा TN असो किंवा T आणि काहीतरी एखादा नंबर लिहिला असतो त्यावेळेस आपल्याला बाय डिफॉल्ट फॉर्म्युला यूज करावा लागतो TNचा. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D, राईट. अँड देअरफॉर T18 मायनस T13 ही व्हॅल्यू काय असणार आहे? ही व्हॅल्यू असेल, आपल्याला फक्त D ची व्हॅल्यू माहिती आहे, आपण फर्स्ट टाइम A अजून करूया. सो A प्लस T18 असणार आहे A प्लस 17D, करेक्ट. एकनी नंबर कमी. आणि T13 असणार आहे A प्लस 12D. T18 मायनस T13 म्हणजे आपल्या या दोन इक्वेशनचे सबट्रॅक्शन म्हणजे LHSचे सबट्रॅक्शन, दॅट इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑफ RHS. त्यामुळे इथे आपण लिहिणार A प्लस 17D, त्यामधून आपण A प्लस 12D. या ठिकाणी A आणि A कॅन्सल होणार कारण सेम सिक्वेन्स आहे, त्यामुळे फर्स्ट टर्म सारखीच असणार आहे. त्यामुळे इथे A ची व्हॅल्यू कॅन्सल होणार आहे. A ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही तरी सुद्धा काही फरक पडला नाही कारण A इव्हेंच्युअली कॅन्सल होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 5D. आपल्याला यांचा डिफरन्स विचारलेला आहे, आपल्याकडे D ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. सो 5 × 5 25 म्हणजे ऑप्शन C. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 8. Sum of first 5 multiples of 3. Sum of first 5 multiples of 3 is what? आपल्याला सम विचारलेले आहे 3 च्या फर्स्ट 5 मल्टिपल्सची. सम आहे म्हणजे SNचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, बट सिक्वेन्स काय किंवा AP काय दिलेला आहे? फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे दिलेला सिक्वेन्स AP मध्ये आहे फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. AP मध्ये काय आहे, कारण ज्यावेळेस आपण मल्टिपल्स ऑफ एनी नंबर कन्सिडर करतो तो जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स बाय डिफॉल्ट AP असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण मल्टिपल ऑफ 2 कन्सिडर केलं तर नंबरचा सिक्वेन्स काय असणार? 2 4 6 8 10. ओके, तर याचा अर्थ काय, इथे कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 2 येतो. किंवा आपण 10चे मल्टिपल कन्सिडर केले तर 10 20 30 40 प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स 10 येतो. त्यामुळे जेव्हा केव्हा मल्टिपल ऑफ एनी नंबर दिलेला असतो तेव्हा तो सिक्वेन्स बाय डिफॉल्ट AP असतो. तर AP आपल्याला आपण AP काय लिहू शकतो? गिवन AP इज फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 म्हणजे 3 × 1 3 3 × 2 6 देन 9 12 अँड 15. आपल्याला विचारलं आहे सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. सो SN इज इक्वल टू n/2. आपल्याकडे फर्स्ट टर्म आहे लास्ट टर्म आहे, त्यामुळे आपण तो फॉर्म्युला यूज करू. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म TN. सो दिस इज T1, दिस इज TN. 1 2 3 4 5 मल्टिपल विचारले, सो 5/2 इंटू T1 3 आणि TN आहे 15. सो 15 प्लस 3 18 18/2 म्हणजे 9. सो दिस इज 45 ऑप्शन A. आता इथे तुम्ही बोलाल की सम आपल्याला फाइंड करायचे होते, तर सम म्हणजे काय, यांची फक्त आपल्याला ॲडिशन करायची. इथे मल्टिपल कमी होते, फक्त 5 मल्टिपल होते, नंबर छोटे होते, त्यामुळे इथे आपण ॲडिशन करू शकलो असतं. इन केस जर तुम्हाला फॉर्म्युला नसता यूज करायचा ॲडिशन करू शकलो असतं. बट हे जर नंबर मोठे असते किंवा इथे आपल्याला 5 ऐवजी सपोज 20 मल्टिपल विचारले असते, मग त्या केसमध्ये कधीही हा फॉर्म्युला आपल्याला युजफुल किंवा इझी राहिला असता. ठीक आहे,
इथे तुम्ही अदर फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 × d. n ची व्हॅल्यू किती आहे 5 टर्म्स आहे. फर्स्ट टर्म a इज 3. त्यानंतर कॉमन डिफरन्स किती असणार आहे, कॉमन डिफरन्स असणार आहे 3. त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून बघा, तुम्हाला आन्सर 45 मिळणार आहे. नाव 9 15 10 5 डॅश डॅश डॅश. इन दिस AP सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स इज व्हॉट. AP जर तुम्ही बघितलं APची फर्स्ट टर्म दिलेली आहे 15. त्यानंतर नंबर्स कमी होत आहे. नंबर्स कमी होता म्हणजे काय, डिक्रीजिंग AP आहे. डिक्रीजिंग AP आहे म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉमन डिफरन्स नेहमी निगेटिव्ह आला पाहिजे. कॉमन डिफरन्स किती असणार आहे T2 - T1 किंवा T3 - T2 -5 -5. दिस इज कॉमन डिफरन्स. देअरफॉर D इज इक्वल टू -5 आणि A ची व्हॅल्यू आहे 15. इन दिस AP सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. फर्स्ट 10 टर्मची सम विचारले म्हणजे SNचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. SN इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 × d. हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे कारण आपल्याकडे लास्ट टर्म माहिती नाही. अदरवाईज आपण n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा फॉर्म्युला यूज केला असता. बट लास्ट टर्म आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. फर्स्ट 10 टर्म्स आहे. सो S10 इज इक्वल टू 10/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 म्हणजे 10 - 1 9 × d. d इज -5. 5 30 - 45. 5 × -50. So that is equal to -75. Option A. Next. Question number 10. In an AP, first term is 1 and last term is 20. Arithmetic progression ची फर्स्ट टर्म दिली आहे, लास्ट टर्म दिलेली आहे. सम ऑफ ऑल टर्म्स इज 399. देन फाइंड n. आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. AP फर्स्ट टर्म म्हणजे आपल्याकडे T1 किंवा A ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 1. लास्ट टर्म दिलेली आहे 20 म्हणजे Tn आपण कन्सिडर करूया. Tn इज इक्वल टू 20. लास्ट टर्म इज 20. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे आपल्याला SN दिलेलं आहे. n ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. SN इज इक्वल टू 399 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे n ची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सो SN इज इक्वल टू फर्स्ट टर्म लास्ट टर्म क्लिअरली दिला आहे त्यामुळे आपला फॉर्म्युला कोणता यूज करायचा, SN इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो 399 इज इक्वल टू n माहीत नाही आपल्याला n/2. फर्स्ट टर्म इज 1, लास्ट टर्म इज 20. Therefore 399 is equal to n/2 into 20 plus 1 21 and therefore 399 into 2 upon 21 is equal to n. Hence n is equal to, आता आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 399 आणि 21 हे 3 ने डिव्हिजिबल आहे. 133 into 2/7. 7 याला आपण डिवाइड करूया. 19. Yes, 19 into 2. n is equal to 38. That is option B. Second question. Find the fourth term from the end in an AP. -11, -8, -5 dash 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 49. एक AP दिलेला आहे. त्या AP ची आपल्याला फोर्थ टर्म फाइंड करायची. बट ती फोर्थ टर्म कंडिशन काय दिलेली, फ्रॉम एंड. एंड पासून फोर्थ टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला. इथे इम्पॉर्टंट काय वर्ड्स आहे, फ्रॉम दी एंड म्हणजे सिक्वेन्सच्या एंड पासून आपल्याला फोर्थ टर्म कोणती आहे, मागून फोर्थ टर्म कोणती आहे, ती फोर्थ टर्म फाइंड करायची. आता हा क्वेश्चन आपण 2 वेजने सॉल्व्ह करू शकतो. त्यामधून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला इझी मेथड कोणती वाटते. सो फर्स्ट मेथड जी आपण रेग्युलरली यूज करतो, दिलेला AP आहे, सिक्वेन्स -11, -8, -5 डॅश 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 49. AP दिलेला आहे. फर्स्ट टर्म लगेच आपण नोट करू शकतो. फर्स्ट टर्म इज -11 T1. त्यानंतर कॉमन डिफरन्स म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणार डिफरन्स. कॉमन डिफरन्स किती असणार आहे, -8 -11. सो -8 + 11 3 किंवा -5 + 8 म्हणजे 3. सो कॉमन डिफरन्स असणार आहे 3. A ची व्हॅल्यू मिळाली, D ची व्हॅल्यू पण मिळाली. आपल्याला विचारलेलं आहे फोर्थ टर्म फ्रॉम एंड. एंडपासून फोर्थ टर्म, पण आपल्याला एंडची टर्म जी 49 दिलेली आहे, 49 कोणत्या पोझिशनला आहे ते आपल्याला माहिती नाही. याचा अर्थ आपल्याकडे टोटल किती टर्म्स आहे ही आयडिया आपल्याला नाही. तर सगळ्यात आधी आपण काय करू, टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे ते फाइंड करूया. सो
टोटल नंबर ऑफ टर्म्स फाइंड करायचं म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करायची. एनची व्हॅल्यू फाइंड करायची. टीएन लास्ट टर्म दिलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे टीएनचा. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएनची व्हॅल्यू आपण 49 पुट करू म्हणजे लास्ट टर्म ज्या पोझिशनला असणार म्हणजे 49चा करस्पॉन्डिंग जो एन मिळणार आहे तेवढे नंबर ऑफ टर्म्स या सिक्वेन्समध्ये किंवा एपीमध्ये असणार आहे. ओके समजते. सो टीएन इक्वल टू 49, ए इज -11 प्लस n minus 1 into d is 3. -11 plus 3n minus 3 minus 14 plus 3n. Therefore 49 plus 14 is equal to 3n. 3n is equal to 63 आणि n ची व्हॅल्यू किती असणार आहे 21. म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे 21. सो टोटल टर्म्स इन सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा AP आर 21. आपल्याला एंड पासून फोर्थ टर्म फाइंड करायचे. therefore फोर्थ टर्म फ्रॉम एंड. ती टर्म कोणती असणार ती आपण कोणत्या नंबरने डिनोट करू शकतो. 21 लास्ट टर्म आहे, त्यानंतर 20, 19 आणि 18. 1 2 3 4 फोर्थ टर्म फ्रॉम एंड. एंड पासून फोर्थ टर्म किती आली 18 टर्म आली. सो थोडक्यात आपल्याला काय फाइंड करायचं आहे T18 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके अँड देअरफॉर Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला परत आपण यूज करूया. T18 एनची व्हॅल्यू आपण 18 पुट करतोय त्यामुळे इथे आपल्याला मिळणार 18 मायनस 1 17D. व्हॅल्यू ऑफ ए इज -11 प्लस 17 इंटू 3 -11 51. सो 51 मायनस 11 नंबर असेल 40. सो T18 ची व्हॅल्यू आली 40. याचा आता एंड पासून फोर्थ टर्म कोणते आहे 40. और आपण असं लिहू शकतो फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन AP इज 40. समजली फर्स्ट मेथड. फक्त आपण फॉर्म्युलाच यूज केला आणि विचार करायचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहे. ही झाली मेथड 1. सेकंड मेथड काय. सेकंड मेथडसाठी काय करायचं आपल्याला मागून चौथी टर्म विचारलेली आहे राईट. आता ज्यावेळेस आपण एक AP आपण कन्सिडर करतो सपोज 2 4 6 8 असे 4 टर्म्स आहे APचे. आता हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स मी रिव्हर्स लिहिला म्हणजे हा सिक्वेन्स मी असा लिहिला 8 6 4 2. ओके हा सिक्वेन्स AP होता. इज दिस सिक्वेन्स AP. येस दिस इज AP. हा सुद्धा APच आहे. फक्त काय होतं इथे कॉमन डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह होता, या ठिकाणी कॉमन डिफरन्स निगेटिव्ह झालेला. बरोबर नंबर्स कमी होत आहे, कॉमन डिफरन्स निगेटिव्ह झालेला आहे. बट हा सिक्वेन्स सुद्धा AP असणारच आहे राईट. आता याचाच यूज आपल्याला हा क्वेश्चन सेकंड मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. फोर्थ टर्म फ्रॉम एंड विचारला आहे तर आपण काय करूया दिलेला जो AP आहे ना AP आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहूया. ओके कारण रिव्हर्स ऑर्डरमध्ये जरी आपण AP लिहिला तरी सुद्धा रिव्हर्स ऑर्डरमध्ये ज्यावेळेस आपण सिक्वेन्स लिहिणार आहोत तो सिक्वेन्स APच राहणार आहे. सो रायटिंग AP इन रिव्हर्स ऑर्डर. त्यामुळे आपला सिक्वेन्स काय मिळतोय 49 -5 -8 -11. ओके दिस इज अगेन AP. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं आहे फोर्थ टर्म फ्रॉम एंड या सिक्वेन्ससाठी. सिक्वेन्स आपण उलटा केला म्हणजे काय आपल्याला काय फाइंड करायचं फोर्थ टर्म फ्रॉम स्टार्ट. ओके सो फॉर दिस AP we have to find fourth term from start. आता स्टार्ट पासून फोर्थ टर्म फाइंड करणं ते इझी आहे करेक्ट. स्टार्ट पासून फोर्थ टर्म फाइंड करणं इझी आहे. सो A इज इक्वल टू 49 या सिक्वेन्ससाठी. त्यानंतर D किती असणार आहे D असणार आहे सपोज -18 -8 म्हणजे -18 प्लस 8 D आला निगेटिव्ह. D ची व्हॅल्यू किती आली -3. व्हॉट वी हॅव टू फाइंड वी हॅव टू फाइंड फोर्थ टर्म म्हणजे T4 फाइंड करायचं आहे आपल्याला या सिक्वेन्ससाठी. सो T4 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D म्हणजे A प्लस 3D. A इज 49 प्लस 3 इंटू -3 49 - 9 49 - 9 म्हणजे 40. सो फोर्थ टर्म काय आली 40. तेच आन्सर आपल्याला इथे मिळालं. सो दिस इज फोर्थ टर्म फ्रॉम स्टार्ट फॉर दिस AP. दॅट मीन्स fourth term from last for this AP is 40. Third, in an AP, the 10th term is 46.
सम ऑफ फिफ्थ अँड सेवन टर्म इज 52. फाइंड द AP. एपीसाठी काही कंडिशन आपल्याला दिलेलं आहे. काय कंडिशन दिलेलं आहे? फॉर गिवन AP 10th टर्म, 10 टर्म म्हणजे काय? T10, करेक्ट. T10 इज 46 अँड सम ऑफ फिफ्थ अँड सेवन्थ टर्म इज 52. सम ऑफ फिफ्थ अँड सेवन्थ टर्म, फिफ्थ टर्म म्हणजे T5 आणि सेवन्थ टर्म म्हणजे T7, यांची सम आपल्याला दिलेली आहे 52. याचा यूज करून आपल्याला AP म्हणजे AP मध्ये कोणत्या टर्म्स आहे किंवा सिक्वेन्स काय ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो बेसिकली आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याचा यूज करून आपल्याला सिक्वेन्स लिहायचा आहे. सो T10 दिला आहे, T5 आणि T7 दिलेला आहे. तर आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल TNचा. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फर्स्ट आपण N इज इक्वल टू 10 पुट करूया. सो T10 इज इक्वल टू A प्लस 9D, N मायनस 1, 10 मायनस 1, 9D, अँड देअरफॉर 46 इज इक्वल टू A प्लस 9D किंवा A प्लस 9D इज इक्वल टू 46. ही एक कंडिशन आपल्याला मिळाली. आता ही जी सेकंड कंडिशन दिली तिचा आपण यूज करूया. T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. T5 म्हणजे काय असणार आहे? A प्लस 4D, करेक्ट. आणि T7 म्हणजे काय असणार? A प्लस 6D. ही सम आहे 52. देअरफॉर 2A, A प्लस A 2A, 4 प्लस 6 10, 2A प्लस 10D इज इक्वल टू 52. याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो थ्रू आउट. सो A प्लस 5D इज इक्वल टू 26. दिस इज सेकंड इक्वेशन आणि हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं फर्स्ट 1 आणि 2 हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आहे इन A अँड D. हे दोन इक्वेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. इझिएस्ट वे काय आहे की आपण ह्या दोन इक्वेशनची ज्यावेळेस सबट्रॅक्शन करू A आणि A कॅन्सल होणार आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन फक्त Dच्या टर्ममध्ये मिळेल. तेव्हा आपण Dची व्हॅल्यू फाइंड करू, ती व्हॅल्यू अगेन एका इक्वेशनमध्ये पुट करायची, त्यावर आपल्याला A मिळणार आहे. A मिळाला, D मिळाला, म्हणजे आपण सिक्वेन्स किंवा AP लिहू शकतो. सो सॉल्विंग 2 अँड 1. तर आपण काय करूया यामधून 1 मायनस 2 करूया. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. सो A प्लस 9D इज इक्वल टू 46. A प्लस 5D इज इक्वल टू 26. 9D मायनस 5D म्हणजे 4D इज इक्वल टू 20. ओके. अँड देअरफॉर D इज इक्वल टू 20/4 दॅट इज 5. D ची व्हॅल्यू किती आली? 5. ओके. A ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू आपण. सेकंड इक्वेशन घेऊ फ्रॉम इक्वेशन 2. A प्लस 5D 5 इंटू 5 इज इक्वल टू 26. देअरफॉर A प्लस 25 इज इक्वल टू 26 अँड हेज A इज इक्वल टू 1. म्हणजे फर्स्ट टर्म काय मिळाली आपल्याला? 1. AP फाइंड करायचं आहे. AP आहे त्यामुळे APच्या टर्म्स आपण अशा लिहू शकतो. A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D डॅश डॅश डॅश. त्यामुळे A असणार आहे 1. सेकंड 1 प्लस 5, नेक्स्ट 1 प्लस 10, 1 प्लस 15, 1, 6, 11, 16 डॅश डॅश डॅश. इथे जर तुम्ही बघितलं कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 5 मिळतो आहे. हा आहे दिलेला सिक्वेन्स और गिवन AP. फोर्थ क्वेश्चन. द AP इन विच फोर्थ टर्म इज -15 अँड 9 टर्म इज -30. AP आहे, APची फोर्थ टर्म दिली -15 आणि 9 टर्म दिलेले -30. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. तर त्या APसाठी सम ऑफ फर्स्ट 10 नंबर म्हणजे S10 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. व्हॉट इज गिवन? nth टर्म दिलेले आहे, SN फाइंड करायचं म्हणजे आपल्याला TN आणि SN या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज इथे करावा लागणार आहे. व्हॉट इज गिवन? फॉर गिवन AP फोर्थ टर्म इज -15 आणि 9th टर्म आहे -30. व्हॉट टू फाइंड? सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे S10 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके. T4 T9 दिलेला आहे, S10 फाइंड करायचं आहे. या कंडिशनचा आपल्याला यूज करायचा आहे, त्यामुळे आपण फॉर्म्युला यूज करणार TNचा. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. आपल्याला A ची व्हॅल्यू माहीत नाही, D ची सुद्धा व्हॅल्यू माहिती नाही आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून, ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो N इज इक्वल टू 4 ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण लिहू शकतो T4 इज इक्वल टू A प्लस 3D आणि T4 ची व्हॅल्यू आहे -15. सो -15 इज इक्वल टू A प्लस 3D. त्याच पद्धतीने N इज इक्वल टू 9 जर आपण पुट केला सो आपल्याला मिळेल T9 इज इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 8D अँड T9 आहे -30. -30 इज इक्वल टू A प्लस 8D. हे इक्वेशन आपण फक्त रिअरेंज करतोय. A प्लस 3D इज इक्वल टू -15 आणि अनदर इक्वेशन A प्लस 8D इज इक्वल टू -30. हे दोन्ही इक्वेशन्स आपण चेक केले
दिस टू आर सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल ए आणि डी. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करून ए आणि डीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो इझिएस्ट किंवा सिम्पलेस्ट वे काय, ज्यावेळेस आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करू त्यावेळेस ए आणि ए कॅन्सल होणार आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन फक्त टीच्या टर्ममध्ये मिळणार आहे. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 - 1 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल, ए प्लस 8d इज इक्वल टू -30 आणि ए प्लस 3d इज इक्वल टू -15. सबट्रॅक्शन करतोय आपण. सो 5d इज इक्वल टू -30 प्लस 15. दिस इज -15 and therefore d is equal to -15 upon 5 and hence d is equal to -3. ओके, डी मिळाला आपल्याला. आता आपल्याला ए लागणार आहे. ए पाहिजे त्यासाठी आपण कोणते एक इक्वेशन घेऊ. फ्रॉम 1 सपोज फ्रॉम 1 ए प्लस 3 इंटू डी 3 इंटू -3 इज इक्वल टू -15. देअरफॉर ए -9 इज इक्वल टू -15. देअरफॉर ए इज इक्वल टू 9 - 15 and hence a is equal to -6. a ची व्हॅल्यू मिळाली, d ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे S10 Sn इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. Snच्या फॉर्म्युलामध्ये नेहमी a सोबत इथे 2 हा नंबर असतो. Tnच्या फॉर्म्युलामध्ये a असतो फक्त. देअरफॉर S10 10/2 5 10/2 5 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 10 - 1 म्हणजे 9d. ओके, S10 आपल्याला फाइंड करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू 5 इनसाइड ब्रॅकेट a ची व्हॅल्यू मिळाली -6 2 इंटू -6 प्लस 9 इंटू d 9 इंटू -3 5 इनसाइड ब्रॅकेट -12 -27 5 इनसाइड ब्रॅकेट -39. यांचा प्रॉडक्ट घेतला तर -39 इंटू 5 -195. सो सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स ऑफ गिवन AP इज -195. क्वेश्चन 2 APs आर गिवन 9 7 5 डॅश and 24 21 18 डॅश. दोन AP दिले, दोन सिक्वेन्स दिलेले आहे. इफ n टर्म ऑफ बोथ प्रोग्रेशन्स आर इक्वल, दोन्ही APचे जर nth टर्म सारखे असतील, इक्वल असतील, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ n अँड n टर्म. तर तो nची व्हॅल्यू आणि ती टर्म कोणती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. 2 AP दिलेले आहे, 2 APची nth टर्म सारखी आहे आणि या कंडिशन्स यूज करून आपल्याला ती टर्म कोणती आहे आणि n काय आहे तो नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. गिवन APs किंवा आपण असं लिहू AP1 और फर्स्ट AP 9 7 5 डॅश डॅश डॅश. या APसाठी फर्स्ट टर्म आहे 9 आणि कॉमन डिफरन्स जर बघितला डिक्रीजिंग AP आहे म्हणजे कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असणार आहे. नंबर बघितला तर 2 2 डिक्रीज होतो. सो d इज इक्वल टू -2 किंवा तुम्ही d ची व्हॅल्यू अशी फाइंड करू शकता 7 - 9 5 - 7 दॅट इज इक्वल टू -2. नाउ फॉर दिस AP Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. सो Tn nth टर्म काय असणार ह्या APसाठी 9 प्लस n-1 इंटू -2. सो दॅट इज इक्वल टू 9 - 2n प्लस 2 11 - 2n. So that is equal to 11 - 2n. This is Tn. त्याच पद्धतीने सेकंड AP दिलेला आहे AP2 और सेकंड AP 24 21 18 डॅश डॅश डॅश. सो या APसाठी फर्स्ट टर्म काय आहे 24 a इज इक्वल टू 24. त्यानंतर कॉमन डिफरन्स काय असणार आहे डिक्रीजिंग AP आहे, नंबर्स कमी होते त्यामुळे कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असणार आहे. जर तुम्ही इथे बघितलं प्रत्येक 2 नंबरमध्ये 3चा डिफरन्स आहे. सो d इज इक्वल टू -3 और एल्स d तुम्ही असा फाइंड करू शकता 21 - 24 दॅट इज इक्वल टू -3 और 18 - 21 इज -3. d ची व्हॅल्यू मिळाली -3. या सेकंड APसाठी Tn काय असणार आहे Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. a इज 24 n-1 इंटू d इज -3 24 -3n plus -3 into n minus 3n plus 3. So 27 minus 3n is equal to Tn. Easily nth term. Second AP साठी दिलेलं काय if n term of both APs are equal, given nth term of both APs are equal,
दिस इम्प्लाइज, याचा अर्थ काय, ह्या एपीसाठी टी एनची व्हॅल्यू आणि ह्या सेकंड एपीसाठी टी एनची व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहे. दॅट मीन्स 11 मायनस 2n इज इक्वल टू 27 मायनस 3n. ओके, देअरफॉर 11 मायनस 27 आपण नंबर्स एका साईडला पाठवूया, मायनस 3n प्लस 2n. सो मायनस एन सबट्रॅक्शन जर केली निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह 27 मायनस 11 म्हणजे हे असणार आहे 16 मायनस 16. and therefore n is equal to 16. n ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अँड nth टर्म. n ची व्हॅल्यू मिळाली. tn काय असणार आहे, tn इज इक्वल टू, यामधला तुम्ही कोणताही रिलेशन यूज करू शकता. दोन्ही ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू सारखीच असणार कारण n टर्म दोघांची सारखी आहे. सो tn इज इक्वल टू 11 मायनस 2n, 11 मायनस 2 इंटू 16, 11 मायनस 32. 11 मायनस 32 निगेटिव्ह नंबर येणार आहे. नंबर किती असणार आहे, 21 मायनस 21. सो tn इज इक्वल टू मायनस 21. किंवा आपण यामध्ये जरी पुट केली व्हॅल्यू tn सेकंड एपीसाठी जो tn आपण फाइंड केला आहे त्यामध्ये जरी पुट केली तरी tnची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 27 मायनस 3 इंटू 16, 27 मायनस 48. 27 मायनस 48 म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. 48 मायनस 27 म्हणजे 21. सो एंडला तुम्ही लिहू शकता. देअरफॉर फॉर गिवन एपीज व्हॅल्यू ऑफ n इज 16 अँड nth टर्म इज मायनस 21. क्वेश्चन नंबर 6. इफ सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म ऑफ एन AP इज 7 अँड सम ऑफ 7th अँड 14th टर्म इज मायनस 3, देन फाइंड 10th टर्म. दिलेल्या एपीसाठी आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहे. दोन डिफरंट टर्मचे सम दिलेले आहेत. असे दोन इक्वेशन आपल्याला मिळतील. त्याचे यूज करून आपल्याला फाइंड करायचे 10th टर्म काय असणार फॉर गिवन AP. ओके, आपल्याकडे एची व्हॅल्यू माहीत नाही, डीची व्हॅल्यू माहिती नाही. फक्त आपल्याला इथे काही रिलेशन्स दिलेले आहेत टर्म्सचे. म्हणजे आपल्याला tnचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. व्हॉट इज गिवन, सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म. थर्ड म्हणजे T3 आणि 8 म्हणजे काय, T8. सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म ऑफ एन AP इज 7. सम ऑफ 7th अँड 14th टर्म. सम ऑफ 7th अँड 14th टर्म इज मायनस 3. या दोन कंडिशन दिलेल्या आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे 10th टर्म. टू फाइंड 10th टर्म म्हणजे आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ T10. ओके, तर आपल्याला बेसिकली इथे यूज करावा लागणार आहे फॉर्म्युला tnचा. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d अँड देअरफॉर T3 प्लस T8 काय असणार आहे, T3 म्हणजे काय असणार आहे, a प्लस 2d. आता इथे मी या व्हॅल्यू सेपरेट फाइंड न करता त्या व्हॅल्यूज डिरेक्टली इथे पुट करते. T3 म्हणजे a प्लस 2d आणि T8 म्हणजे काय असणार, a प्लस 7d. a प्लस एक नंबर कमी करायचा आणि त्याने डीला मल्टिप्लाय करायचा. सो a प्लस 2d, a प्लस 7d. देअरफॉर ही सम दिलेली आहे 7. 7 इज इक्वल टू a प्लस a 2a प्लस 2d प्लस 7d म्हणजे 9d. 2a प्लस 9d इज 7. हेच आपण असं लिहू शकतो, 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. दिस इज 1. त्यानंतर अनदर कंडिशन ऑल्सो T7 प्लस T14 इज इक्वल टू मायनस 3. T7 म्हणजे काय, किंवा आपण ह्याच पॅटर्नमध्ये लिहू. सो T7 प्लस T14 ही सम किती असणार, T7 म्हणजे a प्लस 6d आणि T14 नॉट 4 T14 किती असणार आहे, a प्लस 13d. ही सम आपल्याला दिलेली आहे मायनस 3. मायनस 3 इज इक्वल टू a प्लस a 2a आणि 6 आणि 13 म्हणजे 19d. दिस इज इक्वेशन 2. किंवा याला आपण परत स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. देअरफॉर 2a प्लस 19d इज इक्वल टू मायनस 3. दोन कंडिशन दिलेल्या होत्या. त्या दोन कंडिशन दोन इक्वेशन मिळाले. दोन इक्वेशन बघितले, त्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करून a आणि d ची व्हॅल्यू इथे फाइंड करू शकतो. सो यामध्ये आपण काय करणार, दोन्ही ठिकाणी 2a आहे त्यामुळे आपण सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. 2a प्लस 9d इज इक्वल टू 7 आणि 2a प्लस 19d इज इक्वल टू मायनस 3. सबट्रॅक्शन करतोय आपण. सो 2a कॅन्सल होणार. 9d मायनस 19d मायनस 10d आणि 7 प्लस 3 10. therefore d is equal to 10 upon minus 10. this implies d is equal to minus 1. d ची व्हॅल्यू मिळाली -1. त्यानंतर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू.
त्यावरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल 2a प्लस 9 इंटू डी इज इक्वल टू 7. देअरफॉर 2a इज इक्वल टू 7 प्लस 9, 2a इज इक्वल टू 16 अँड हेन्स a इज इक्वल टू 8. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. एची व्हॅल्यू मिळाली, डीची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला 10th टर्म फाइंड करायची. 10th टर्म म्हणजे आपल्याला T10 फाइंड करायचं आहे. सो T10 काय असणार आहे, a प्लस n मायनस 1 इंटू डी म्हणजे a प्लस 9d. व्हॅल्यू ऑफ a इज 8 प्लस 9 इंटू डी, डी इज मायनस 1. सो 8 मायनस 9, 8 मायनस 9 म्हणजे मायनस 1. सो 10th term of given AP is minus 1. 7th question. In an AP, the first term is minus 5 and last term is 45. AP मध्ये फर्स्ट टर्म दिली, लास्ट टर्म दिलेले आहे. तर आपण क्वेश्चन स्टेटमेंट रीड करतानाच काय काय कंडिशन दिलेल्या आहे त्या नोट डाऊन करूया. सो इन अँड गिवन AP, फर्स्ट टर्म इज मायनस 5. फर्स्ट टर्म म्हणजे आपण डिनोट करतो a ने, a इज इक्वल टू मायनस 5. अँड लास्ट टर्म इज 45. लास्ट टर्म म्हणजे TN. TN काय आहे 45. ओके. इफ सम ऑफ ऑल नंबर्स इन AP इज 120. सगळ्या नंबर्सची सम म्हणजे SN ची व्हॅल्यू किती आहे 120. देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, किती टर्म्स आहे म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स किती आहे म्हणजे आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. याच्यामध्ये आपल्याकडे TNची व्हॅल्यू दिलेली आहे, SNची व्हॅल्यू दिलेली म्हणजे आपल्याला TN आणि SN या दोन फॉर्म्युलाचा यूज करावाच लागणार आहे. सो TN सगळ्यात आधी आपण लिहूया. सिन्स फॉर एन AP TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. लास्ट टर्म आहे 45. देअरफॉर 45 इज इक्वल टू मायनस 5 प्लस n मायनस 1 इंटू डी. देअरफॉर 45. आता इथे आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. सो 45 मायनस 5 इकडे पाठवलं आपण, तो प्लस 5 होणार. सो 45 प्लस 5 50. 50 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू डी. सध्या आपण ही टर्म अशीच राहू दे, कारण आपल्याकडे एनची पण व्हॅल्यू माहिती, डीची पण व्हॅल्यू माहिती नाही आहे. त्यामुळे आपण हे इक्वेशन असंच ठेवूया. अनदर कंडिशन SNची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. SN इज 120. आता इथे आपल्याला TNची व्हॅल्यू दिली आहे, लास्ट टर्म दिलेलं आहे. त्यामुळे आपण SNचा कोणता फॉर्म्युला यूज करून बघूया. SN इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ठीक आहे, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा फॉर्म्युला यूज करतो, कारण लास्ट टर्म क्लिअरली इथे दिलेलं आहे. त्यामुळे इझिएस्ट वे असणार हा फॉर्म्युला यूज करणं. सो SNची व्हॅल्यू आहे 120 इज इक्वल टू n/2. a इज मायनस 5 आणि लास्ट टर्म आहे 45. 120 इज इक्वल टू n/2. 45 मायनस 5 म्हणजे 40. देअरफॉर 120 इज इक्वल टू 20n. दिस इम्प्लाइज n इज इक्वल टू 120 मायनस 20 म्हणजे 6. एनची व्हॅल्यू तर आपल्याला इथे मिळाली. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करूया. देअरफॉर फ्रॉम 1 50 is equal to n minus 1 into d. Therefore 50 is equal to 6 minus 1 5 into d. Therefore d is equal to 50 by 5 and hence d is equal to 50 by 5 म्हणजे 10. d ची व्हॅल्यू आली 10. आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा होता. एक पार्ट तर झाला आणि फर्स्ट पार्ट तर ऑलरेडी इथे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो n is equal to 6 and d is equal to 10.